श्री स्वामी समर्थ. सकाळी मी साईला ट्युशनला सोडायला गेले तर येताना मी भाजीवाल्यांकडून मेथीची भाजी घेऊन आले. मस्त अशी हिरवीगार मेथीची भाजी होती. रात्रीच्या जेवणाची तयारी, भाजी वगैरे मी साफ करून घेतली आणि भाजीमध्ये मी खोबरं टाकते, कारण खोबरं टाकल्याने मेथीच्या भाजीचा कडूपणा जातो. साईला बोलली मी जेवण बनवते तर तू तुझा होमवर्क करून घे. तर साई माझा त्याच्या स्कूलचा व ट्युशनचा होमवर्क करतोय. तर होमवर्क करता करता मी खोबरं किसताना मला म्हणतो मला आई खोबरं दे. त्याला खोबरं खूप आवडतं. तर त्याने खोबरं वगैरे घेतलं आणि तो गेला त्याच्या होमवर्क करायला. इकडे मी मेथीची भाजी 2-3 वेळा धुवून घेतली आणि 2 कांदे घेतले, ते कापले आणि भाजी कापायच्या आधी मी तेलामध्ये ते फोडणीला दिले, कारण भाजी कापेपर्यंत ते कांदे नरम होतील, मग भाजीसुद्धा पटकन होईल. कारण उशीर पण झाला होता, कारण साईचे बाबासुद्धा यायची वेळ झाली. भाजी अशी मस्त झाली. त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकून घेते. साई बाहेर होमवर्क करतोय की नाही ते मी बघायला गेले होते आणि इकडे माझी मेथीची भाजीसुद्धा झाली. आणि मग मी चपातीचं पीठ मळलं, कारण चपातीचं पीठ मी आधी मळून ठेवते, पण आज घाई झाली होती, कारण आज मी साईला स्कूलमधून आल्यानंतर त्याला थोडंसं खेळायचं होतं, तर मी गार्डनला घेऊन गेले, तर आज उशीर झाला. आणि मग मी पीठ वगैरे मळून लगेचच चपाती बनवायला घेतली, कारण साईचे बाबासुद्धा आले. त्यांना बोलले तुम्ही हातपाय धुवून घ्या. इकडे माझ्या चपात्यासुद्धा झाल्या होत्या. चपात्या झाल्यावर मी त्यांना चहा गरम व्हायला ठेवला आणि हे तोपर्यंत टी व्ही बघत होते. हे घरी आले ना की मग साईची मजा असते, कारण मग त्यांच्याबरोबर मजा मस्ती साईची चालूच असते. मग माझा ओरडा कमी असतो. मग यांना मग मी चहा नेऊन दिला. मला कोणीतरी आवाज दिला तर मी दरवाजा खोलून बाहेर गेले, तर समोरची वहिनी आहे, ती बोलली माझ्याकडे 2 मिनटं येऊन जा. तर मी ह्यांना बोलले मी जाऊन येते. वहिनींकडून जाऊन येईपर्यंत साईच्या बाबांबरोबर मजा मस्ती चालू होती. साई पुष्पा पिक्चरमधली ॲक्टिंग करत होता. आम्ही जेवायला बसलो की साई आमची तिघांची ताटं व्यवस्थित पुसून घेणार आणि प्यायला पाण्याच्या बॉटल वगैरे आणून ठेवणार आणि वरती मलाच सांगणार आई तुला थोडीशी मदत करतो ग. आज आमच्याकडे जेवणामध्ये हिरव्या वाटाण्याची भाजी, मेथीची भाजी, डाळ, चपाती, भात आणि पोह्याचे पापड. पोह्याचे पापड साईला खूप आवडतात. पोह्यांचे पापड असले की साई ताटामध्ये भाजी घेत नाही, मग तो चपाती आणि भात त्या पापडबरोबरच जेवण पूर्ण करतो. उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये.